जी24 तासच्या बातमीच्या दणक्यामुळे एका सैनिकाच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झालाय। सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामधल्या आर्वी इथले जवान दत्तात्रय राऊत गेल्या 17 वर्षांपासून सैन्य दलात नोकरीवर गेले आणि ते थेट बेपत्ता आहेत। दत्तात्रय राऊत जबलपूरमधल्या रेजिमेंट लष्करी छावणीत कार्यरत होते, मात्र ते बेपत्ता झाल्यापासून 17 वर्षात त्यांच्या वृद्ध आई वडिलांना सैन्य दलानं कुठलीही मदत दिलेली नव्हती। कुटुंबाचा गाडा चालवण्याकरता राऊत यांच्या आईला भाजी विक्री करावी लागत होती, शेतात मोलमजुरी करावी लागत होती। देशसेवेचे व्रत घेतलेल्या जवानाच्या कुटुंबाची ही परवड जी24 तासनं सर्वप्रथम दाखवली। 12 तासात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाला जाग आली। पालकमंत्री विजय शिवतारे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसंच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आर्वीला जाऊन दत्तात्रय राऊत यांच्या आईची भेट घेतली। त्यांना तातडीनं सैन्य दलाची पेन्शन सुरू करण्यात आली। 2 महिन्यात सर्व मदत कुटुंबाला देण्याचं आश्वासन संरक्षण विभागाने दिले। तर जी24 तासच्या बातमीनंतर राऊत यांच्या वृद्ध आई वडिलांना वेळे इथल्या आराम हॉटेलच्या 72 कामगारांनी आपला 1 दिवसाचा पगार अशी एकंदर 50,000ची रोख मदत केली। याखेरीज जिल्ह्यातून मदतीचा ओघ आता सुरू झाला। माझा दीर 17 वर्ष बेपत्ता आहे, पण जी-टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळाली। आज जी मदत मिळाली ती हॉटेलमध्ये काम करून कबशा धुणाऱ्या कामगारांनी केली। मग शासनाने का लवकर मदत करावी। आणि गेल्या 17 वर्षापासून जी म्हणजे त्या जवानाची आई घरचे कुटुंब बिचारे मोलमजुरी करून खात आहेत, तर आम्ही आमच्या कामगारांच्या मध्ये विषय काढला की बाबा असं आहे तर आपल्याला ह्या जवानाला मदत केली पाहिजे। तर सर्व कामगारांनी एक मुख्य मागणी केली की चला आम्ही एक दिवसाचा आम्ही पगार देतो। मग त्यांचा जो पगार 25,000 रुपये जमा झाला तो पगार, त्याच्यानंतर आमचे ज्या घरचे फॅमिली आहेत त्या प्रत्येकाला बी आम्ही पगार देतो। तर आमच्या सुनेचा पगार, आमच्या आईचा, माझ्या मुलाचा, असा आमचा 25,000 रुपये पगार, असं म्हणून आम्ही 50,000 रुपये मदत जी24 तासच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। जी24 तास रहा एक पाऊल पुढे।